नेहा कुलकर्णी माझ्या बरोबर आहे. ना. ताई तुम्ही सगळी तुमची भूमिका मांडलीत हे मान्य आहे. मात्र जेव्हा केव्हा राजकारणाचा विषय येतो महिलांवरती अशाच पद्धतीने टीका तुम्हीच नाही इतरही महिलांवर अशाच टीका होताना पाहायला मिळतात. काय वाटतं महिला म्हणून कसं बघता? महिलांना राजकारणामध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांना काम करू द्या. आम्हाला काम करून समाजाची सेवा करायची. आम्ही यासाठी राजकारणात आहोत. वैयक्तिक काही लाभ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नाही आहे. तर आम्हाला काम करण्यासाठी ही मानसिकता जी आहे ह्याचा अडथळा आहे. संधी तर दिलेली आहे शासनाने. आता माननीय मोदीजींनी केंद्रामध्ये सुद्धा एक बिल पारित केलेलं आहे की विधानसभा आणि लोकसभा स्तरावर महिलांसाठी रिझर्वेशन असावं. पण जर का रिझर्वेशन आहे आणि अशा प्रकारची मानसिकता समाजामधून आहे तर मग त्याचा काही उपयोग नाही ना होणार. त्यांना मोकळेपणाने आपले बोलता येणार नाही, आपले मतं व्यक्त करता येणार नाहीत. संविधानाने प्रत्येकालाच अधिकार दिला आहे बोलायचा. जसा पुरुषांना दिलेला आहे तसा महिलांना दिलेला आहे, प्रत्येक जातीला दिलेला आहे अधिकार. तर मला पण माझा अधिकार आहे की माझं मत मी व्यक्त केलं. ज्यांचं मत व्यक्त करायचं आहे त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. शेवटी शासन निर्णय घेणार आहे. निर्णय घेणार आहे तर काही मी कोणी नाही आहे. त्यामुळे मी माझं मत व्यक्त केलं. असं करत असताना त्यांना त्यांचं मत व्यक्त करू द्यायला माझी काहीच हरकत नाही. मी त्याच्यावर काहीच माझं निगेटिव्ह काही मत व्यक्त केलेलं नाही आहे. पण माझ्यावर त्यांनी टीका करायला हरकत नव्हती. पातळी सोडून जी टीका केली ते एकदम चुकीचं वाटतं. अशा पद्धतीने कुठल्याही महिला लोकप्रतिनिधी असेल किंवा कुठल्याही फील्डमधली महिला असेल. परवा जर्नलिस्ट महिलांबद्दलची टीका झाली. एक खूप मोठे मान्यवर की जे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मोठे होते नंतर राज्यसभेवर होते अशा यांनी मागून जाताना माकडं दाखवली होती आणि त्यांचा पार्श्वभाग दाखवला होता की हे आले बॉर्डरवरनं परत आणि तो पार्श्वभाग चमकवतायत. अशा पद्धतीने त्यांनी टीका केली. जर्नलिस्ट सगळे परत येत आहेत असं दाखवलं. प्रत्येक माकडाला एक एक जर्नलिस्टचं नाव दिलं. त्याच्यात काही महिलांची नावं दिली. म्हणजे काही लेव्हल नाही. असं जर व्हायला लागलं तर त्या क्षेत्रातल्या महिला काम करत असताना त्यांना किती ऑकवर्ड वाटेल. त्याचा त्यांनी विचार करावा की तुमच्या पण घरामध्ये महिला आहेत, तुमच्या घरी आई आहे, पत्नी असेल, बहीण असेल, मुलगी तुमची कुठल्या तरी करिअरमध्ये जाणार आहे पुढे जाऊन. विचार करा, विचार करा, विचार करा की महिलांबद्दल आपण बोलतो तेव्हा पातळी सोडून बोलूया, नको याचा विचार करा. तरच ते वातावरण चांगलं राहील. ताई या प्रकरणामुळे पेशवाई बद्दलची जी काही एक मेंटॅलिटी आहे सोकॉल्ड मेंटॅलिटी ही अजूनही बदललेली नाही असं जाणवतं का? मात्र कुणीतरी असं विधान केलं की यांना काय पेशवाई आणायची का? म्हणजे पेशवाई काय शिवी आहे का? पेशव्यांना नेमलं कोणी होतं? छत्रपती शाहू महाराजांनी नेमलं होतं आणि अतिशय थोरले बाजीराव पेशवे यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि ते नाव मी सुचवलं. जे नाव मी सुचवलं त्याच्यात व्यक्तिगत काय दोष आहे त्या नावामध्ये तुम्ही सांगा आणि कशा पद्धतीने टीका केली जाते मला नाही कळलं. ताई मस्तानीच्या पायात पेशवाई गेली ही टीका या तुमच्या विधानाच्या नंतर खूपदा सगळ्यांनी केली. मस्तानी अजून कोणाला कळल्याच नाहीये असं वाटतं का यामुळे? मस्तानी बाईसाहेब या छत्रसाल बुंदेला यांच्या राजघराण्यातील आहेत. त्या बाजीराव पेशवे यांच्या पत्नी मानल्या जातात आणि त्यांच्याविषयी भाष्य करताना बोर्ड लागले की बुधवार पेठेला मस्तानी यांचं नाव द्यावं, मस्तानी नगर. म्हणजे वाचलेलंच नाही, काही इतिहासच नाही वाचलेला. त्या एक शूर सेनानी होत्या. युद्ध कौशल्य त्यांचंही चांगलं होतं. मुत्सद्दी होत्या त्या. तर काही वाचत नाहीत आणि टीका करतात. वाईट वाटतं. अशा लोकांनी दोनदा तीनदा विचार करावा, माहिती घ्यावी आणि मग बोलावं. ताई तुमच्यावर इतकी खालच्या लेवलला जाऊन टीका झाली मात्र स्थानिक लेवलचं इथलं पुण्यातलं कोणीही तुमच्या बाजूने बोललं नाही भाजपचं याचा कुठेतरी खेद वाटतोय. इतक्या ज्येष्ठ नेत्या आहात तुम्ही. नाही, मला खेद नाही वाटत. जे कोणी आहेत ते आम्ही सगळे सोबत आहोत म्हणून खेद नाही वाटत. आम्ही सगळे सोबत आहोत आणि माननीय मुख्यमंत्री या बद्दल सगळ्या टीका वगैरे ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल त्यांना सगळ्यांना ते अवेअर आहेत या गोष्टीबद्दल. त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे. तर वरिष्ठ वयासोबत आहेत, सज्जन शक्तीसोबत आहेत. त्यामुळे खेद वाटायचं काहीच कारण नाही.
ताई, एक शेवटचा प्रश्न आहे. महिलांचा विषय आहे. तुम्ही म्हटलात की महिलांना सगळ्याच ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये हे सगळं अनुभवावं लागतंय. आत्ताच पुण्यामध्ये एक घटना घडली की पुण्यातल्याच एका महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या मागून एक प्रमोद कोंढरे नावाचे भाजपचेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा वगैरे दाखल झाला. मात्र या सगळ्या प्रकरणावरती तुमची भूमिका काय आहे? पक्षाचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी, मात्र हवी तशी कारवाई अजून झाली नाही अशी टीका होती. माझ्या बघण्यात हे आलेलं नाही आहे की नेमकं काय झालं आहे, पण नक्कीच जर का ते चुकले असतील तर त्यांच्यावर शासन नक्की होणार आहे. गुन्हा तर दाखल झालेला आहे, कारण कुठल्याही बाबतीत भेदभाव होणार नाही, कुठल्या पक्षाचा वगैरे असण्याचं काही त्याच्यामध्ये ह्याचं काही कारण येणार नाही की माफी नाही, कुठल्याही गुन्ह्याला माफी नाही, हेच या शासनाचं धोरण आहे. ताई, तुम्ही मगाशी म्हटलं होतं काळ सोकावता कामा नये. हे जे कोणी आहेत त्यांची वृत्ती ठेचणं गरजेचं आहे. कुठली कारवाई व्हावी, काय कारवाई व्हावी असं वाटतं? नियम महिलांच्या संदर्भातल्या टीका करताना तिचा मॉडेस्टीचा भंग केला हेतुपुरस्सर, कारण फ्लेक्स लावण्यापूर्वी त्यांना माहितीच आहे काय आहे, तर त्याची भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत ज्या काही कलम असतील त्यानुसार नक्की कारवाई व्हावी. मी विचार करते की हे माझे भाऊबंद आहेत, पण त्यांनी विचार केला नाही ना. तो फ्लेक्स लावण्यापूर्वी शहरभर फ्लेक्स लावले, पण त्यांनी विचार केला नाही तो. त्यामुळे मेधा कुलकर्णी महत्त्वाची नाही, पण मेधा कुलकर्णी एक महिला रिप्रेझेंटेशन आहे, म्हणून एक कुठेतरी असा मेसेज गेला पाहिजे, ही वृत्ती चुकीची आहे, हा संदेश सगळ्यांना गेला पाहिजे. म्हणून मी म्हणाले की माय मेल्याचं दुःख नाही, मेधा कुलकर्णी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावू नये यासाठी ही वृत्ती, या वृत्तीचा बिमोड करण्यासाठी म्हणून कडक कारवाई झाली पाहिजे न्यायाच्या चौकटीमध्ये, याच्यासाठी मी आग्रही आहे. नक्कीच, धन्यवाद ताई. आपण बघतोय की मेधा कुलकर्णी माझ्याबरोबर होत्या. जे काही प्रकरण झालं, फ्लेक्सबाजी झाली, यानंतर तरी महिलांविषयी बोलताना, महिलांविषयी टीका करताना सुद्धाची एक नियमावली असायला हवी. त्या नियमावलीत बसेल अशा पद्धतीचं भाष्य महिलांच्या विरोधात जरी असेल तरी ते तशाच पद्धतीचं असायला हवं, आणि ज्यांनी हे फ्लेक्स लावले त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला हवी. आणि इतर आपण जर पाहिलं तर पुणे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याचा जो काही मुद्दा आहे, हा मुद्दा जरी टीका होत असली तरी सुद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरती टीका करण्यासारखं किंवा त्यांनी केलेली एखादी चुकीची गोष्ट असेल त्यांच्यावरती का त्यांचं नाव द्यायचं नाही अशा पद्धतीचं काही असेल तर त्या टीका करणाऱ्यांनी सांगावं, का नाव देऊ नये हे सांगावं. आणि मी स्वतःला सुद्धा माझा अधिकार आहेत सगळे, मी सुद्धा माझी जी काही इच्छा आहे, मागणी ही मांडू शकते असं मत व्यक्त करताना ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर तरी ज्यांनी हे फ्लेक्स लावले होते त्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.